ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगी लावून या राख, डोळे झाकूनी करीती पाप. दाऊनी वैराग्याची कळा, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. तुम्हाला कळलंच असेल की मी आज संत तुकोबांच्या या ओळी माझ्या ओठांवरती का आल्यात. याचं कारण आहे, आज दिवसभर एक चेहरा सगळ्या मराठी माध्यमांवरती दिसतोय. सोशल मीडियातही एक नाव सातत्याने ट्रेंड होतंय आणि त्या माणसाचे कारनामे ऐकून प्रत्येकाला राग येतोय की आपल्या महाराष्ट्राच्या पावनभूमीवरती असल्या विकृत व्यक्ती जन्माला आलाय. आणि आज त्याच्या विकृतीच्या कहाण्यांनी राज्यातलं प्रत्येक मन सुन्न आणि संतप्तही आहे. नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर. गोष्ट नाशिकच्या कॅप्टन खरातची उर्फ अशोक कुमार खरात यांची आहे. म्हणायला भविष्यकार, ज्योतिषी, कॉस्मोलॉजी एक्सपर्ट, सैन्याचा निवृत्त अधिकारी, सिन्नरच्या श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्षही, पण कर्माने अत्यंत वासनांध. कॅप्टन खरातच्या कहाण्या इतक्या विकृत आहेत की काही गोष्टी तुम्हाला सांगूही शकणार नाही. कारण कितीही झालं तरी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये एक सामाजिक भान राखावं लागतं. सगळंच जाहीरपणे सांगता येत नाही. मी दैवी शक्तीचा साक्षात्कार आहे, मी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो, तुमचं भविष्य अत्यंत श्रीमंतीत जाईल, तुमच्यावरती नजीकच्या काळात मोठं संकट येणार आहे, अशा अनेक टर्म्स वापरून अशोक खरातनं राज्यातल्या असंख्य कुटुंबांना उद्ध्वस्त केलंय. त्यांची दुर्दैवी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहेच, पण या प्रकरणाला आणखीन एक अँगल आहे. अशोक खरातच्या मायाजालामध्ये फक्त सर्वसामान्य जनताच अडकली आहे असं नाहीये, तर राज्यातले नेते, सेलिब्रिटीज, वेगवेगळ्या क्षेत्रातली बडी मंडळी त्याची शिकार बनली. इतकंच काय, तर या अशोक खरात सोबत फोटो व्हायरल झाले, त्याचे पाय धुतानाचे व्हिडिओ सुद्धा समोर आले, आरोप सुरू झाले आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. खरं तर आपल्या देशामध्ये असल्या भोंदूबाबांचा इतका इतिहास असताना, त्यांच्या कारनाम्यांच्या कहाण्या इतक्या चर्चेत असताना, असले भोंदूबाबा पुन्हा पुन्हा कसे पैदा होतात, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि त्यावरचं आमचं विशेष एडिटोरियल असणारच आहे. पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आमचा झिरो अवरचा प्रश्न आहे, तंत्रमंत्र विद्येनं खरंच सत्ता, पैसा, प्रेम मिळवता येतं का? होय आणि नाही यावर जरूर व्यक्त व्हा, कारण एक सामाजिक कुठेतरी मानसिकता आपण यातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. खरोखरच असं होतं का की तंत्रमंत्र अशा कोणत्या तरी गोष्टींमुळे, बाबांमुळे आयुष्यातल्या गोष्टी बदलतात का? हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. पण त्यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की सर्वसामान्य जनता असल्यांच्या नादी लागते तरी कशी, आणि इतकी वर्ष यांचे काळे धंदे सुरू तरी कसे राहतात? सत्ताधारी असू देत, प्रशासन असू देत की सर्वसामान्य असू, असल्यांच्या जाळ्यात अडकतात कसे? तर त्यासाठी तुम्हाला एक कहाणी सांगते. ती आहे याच अशोक खरातच्या पीडितेची, आणि तिच्याच हिमतीमुळे कॅप्टन खरातचा भांडाफोड झालाय. त्याच पीडितेनं नाशकातील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आणि त्याच FIR मधील काही ओळी आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. खरात विरोधामध्ये शक्तीचा FIR, यातला काही अंश आपण बघतोय. मला दैवी शक्ती प्राप्त असून तुझ्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर करतो असं खरातनं मला सांगितलं. श्रीमंत घराण्यात लग्न होईल, चांगलं करिअर घडेल असं त्याने सांगितलं. खरातनं मला काळ्या रंगाचा खडा गळ्यात घालण्यासाठी दिला. खडा काढून टाकल्यास ठरलेलं लग्न मोडेल अशी भीती घातली. साखरपुडा झाल्यानंतर मी खरातनं दिलेला खडा काढून ठेवला. आठवडाभरानंतर सासरच्या लोकांनी लग्न मोडल्याचं सांगितलं. नंतर खरातनं मंत्र म्हणून दुसरा खडा दिला आणि 50,000 रुपये घेतले. लग्न ठरल्यानंतर खरातनं फोन करून ऑफिसमध्ये बोलवलं. मला दैवी शक्ती प्राप्त असून तुझ्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर करतो असं खरातनं मला सांगितलं. सोबत कुणी नसल्यामुळे मी एकटीच गेले. मला प्रसाद म्हणून पेढा आणि एका भांड्यात पाणी दिलं. पाणी प्यायल्यानंतर मला मळमळायला लागलं. पाण्याचा ग्लास डोक्यावर घेऊन
गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं. त्यानंतर लाईट बंद करून माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला. गेल्या जन्मातला मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा असल्याचं सांगितलं. पाठीमागून मिठी मारून माझ्याशी अश्लील चाळे सुरू केले. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण माझं डोकं जड वाटत होतं. विरोध केल्यास होणारा नवरा मरेल आणि लग्न होणार नाही असं खरातनं सांगितलं. अखेर भीतीपोटी मी खरातचा प्रतिकार करू शकले नाही. लग्नानंतर आम्ही दोघं आशीर्वाद घ्यायला गेलो, तेव्हाही खरातनं एकटीला केबिनमध्ये थांबवलं. पुन्हा पाणी प्यायला देऊन मला संमोहित करून माझ्यावर बलात्कार केला. याबद्दल कुणालाही सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर अनेकदा धमकी देऊन ऑफिसमध्ये बोलवून बलात्कार केला. 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान आशीर्वादाच्या नावाखाली अनेकदा बलात्कार केला. ही जी कहाणी आहे ना, ती काही फक्त एका तरुणीची नाहीये. अशाच पद्धतीने अशोक खरातनं गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तरुणी आणि महिलांचं आयुष्य बर्बाद केलंय. पण मग प्रश्न असा आहे की अशा बाबांची साम्राज्य फोफावतात तरी कशी? त्याला राजाश्रय कसा मिळतो? आणि काय कमाल आहे बघा, जेव्हा अशोक खरातचा पर्दाफाश झाला तेव्हा सर्वात पहिले राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा फोटो समोर आला. त्यावर विरोधकांची टीका सुरू होण्याआधीच दर तासाचा एका नेत्यांसोबतचा फोटो सुद्धा व्हायरल होऊ लागला. एका भाजप नेत्याचा फोटो आला की दुसऱ्या बाजूने एका ठाकरे सेनेच्या नेत्याचा फोटो यायचा. फोटोज तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आणि दिसणारे सगळे नेते तुमच्या ओळखीचे आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चेत आणि वादात राहिलं एकच नाव, ते होतं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर. त्यांचे अशोक खरात सोबतचे फोटो आधीच व्हायरल झाले होते, मात्र आज चाकणकर अशोक खरातचे पाय धुतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. इतकंच नाही तर विविध कार्यक्रमातले फोटो आणखीन प्रकाशात आले. विरोधक आणखीन आक्रमक झाले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, रुपाली पाटील, ठोंबरे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर राष्ट्रवादीने आस्ते कदम दाखवत वेळ मारून नेली. पण काही मिनिटांपूर्वी आलेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकरांना मुख्यमंत्र्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांनंतर कदाचित त्यांचा राजीनामा येऊही शकतो. त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आज घडली, ती म्हणजे अशोक खरात प्रकरणामध्ये ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे केलेलं कौतुक. ते आपण आधी बघूयात. गेल्या साधारण 15 दिवसापासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी या खरात फाईल संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जर कठोर कारवाईचे आदेश दिले असतील आणि कारवाई झाली असेल, झालेली दिसते आहे, तर म्हणून म्हणतो की मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. माझ्या माहितीनुसार हा जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील म्हणजे देवेंद्र फडणवीसजी यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे हे गुरु महाराज आहेत. त्याच्यामुळे फडणवीसांच्या सरकारमधले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. ते इतके तणावाखाली आहेत की काही लोकांना ICUमध्ये भरती करावं लागेल. सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही अंधश्रद्धा आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. तर संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे या अत्यंत आक्रमक झाल्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये. आणि त्यांनी असंही म्हटलं की तंत्रविद्येसाठी चाकणकरांनी आपली अनामिका कापून घेतलेली. नक्की काय म्हणाले आपण पाहूयात. एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्रविद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. इथे एक मोठं बँडेज दिसतंय. चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत.
हे बघा इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. तर तंत्रमंत्र, अमावास्या पौर्णिमा वगैरे हे सगळे याच्यातले मुद्दे आहेत, तर ते थोडेसे बाजूला ठेवले. तर आज चाकणकरांच्या बाबतीमध्ये, कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्यामुळे अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झाले होते आणि त्यांनी काही आणखीन व्हिडिओ समोर आणले, काही आणखीन या संदर्भातले धागेदोरे लोकांसमोर आणले. ऐकूयात. थर्ड क्लास रुपाली चाकणकर म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी. यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, नाहीतर आम्ही आव्हान करू तारीख आणि वेळ देऊन. महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे. जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे असं मी आज जाहीर करते. गाव सिन्नर, तालुका सिन्नर, शेती आणि बिनशेतीचे 6 सातबारे आहेत. निमगाव कोऱ्हाळे, तालुका रहाटा, इथे त्यांची जमीन आहे. कुंडेवाडी मांजरे सिन्नर मधले, तिथे त्यांच्या जमिनी आहेत. आडगाव नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. विल्होळी तालुका नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. गवळणे तालुका नाशिक, इकडे त्यांच्या जमिनी आहेत. नाशिक शहरात त्यांच्या जमिनी आहेत. मिरगाव, जिथे ते ईशान्येश्वर मंदिर आहे, तिथे सुद्धा मला वाटतं काही माध्यमांनी चोरी केली होती. तर ते ईशान्येश्वर मंदिर इथे त्यांच्या 10 जमिनी आहेत. शिर्डी, रहाटा, इथे देखील त्यांच्या जमिनी आहेत. तर या भोंदूबाबा खराची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे अंजली दमानिया सांगत होत्या. अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी जी मागणी केलेली होती ती अर्थातच मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी मान्य केलेली दिसते, कारण राजीनाम्याचे आदेश त्यांनी रुपाली चाकणकरांना दिलेत असं कळतंय. परंतु त्यांची कुठेतरी पाठराखण करत असताना आज सुनील तटकरे यांची मात्र काहीशी तारांबळ उडाली होती. ते काहीसे संतप्त दिसत होते. बघूया नक्की काय झालं ते. सर, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहात. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होती. सर, प्रतिक्रिया काय नेमकी? कारण मागणी होतीये, विरोधक मागणी करतात. आजचा क्षण हा वेगळा आहे. या क्षणाचं महत्त्व देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावरती आहे. योग्य वेळेला ही भूमी ही क्रांती जरा ऐका ना साहेब, मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन. मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन. धन्यवाद. थँक्यू. त्यामुळे अडचण तर आज अनेक नेत्यांची झालेली आहे. परंतु हा झाला केवळ आजचा विषय. एक भोंदूबाबा अशा पद्धतीने आज समोर आला आणि त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करायला लागतोय. पण भारतामध्ये हा काही पहिला प्रकार नाही अशा पद्धतीचा कोणतरी भोंदूबाबा आणि त्याचे चाळे किंवा कारनामे लोकांसमोर आल्याचा. अशी एक आपल्याला इतिहास आहे, हिस्ट्री आहे म्हणायला वाव आहे. बघूया, ग्राफिक्स सेंटरला जाऊया आणि ही एक यादीच बघूया ज्याच्यामध्ये गुन्हेगार भोंदूबाबा आपल्याला दिसतील. आरोप 2002 साली 2 शिष्यांवरील बलात्कार, गुरमीत राम रहीम सिंग हे प्रकरण तुमच्या नक्की स्मरणात असेल. डेरा सच्चा सौदाचे हे गुरु, 2017 साली 20 वर्षांसाठी त्यांना शिक्षा मिळाली. त्याला म्हटलं पाहिजे खरं तर. आसाराम बापू, आरोप 2013 साली अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार, जोधपूरमधल्या आश्रमातच लैंगिक अत्याचाराचा आरोप. गुजरातच्या गांधीनगरमधल्या आश्रमामध्ये एका महिलेवर बलात्कार.
शिक्षा 2018 मध्ये झाली जोधपूर प्रकरणामध्ये जन्मठेप, 2023 गुजरात प्रकरणामध्ये जन्मठेप. नित्यानंद आरोप 2010 साली अभिनेत्रीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. 2012 साली बलात्काराचा आरोप करण्यात आला. लैंगिक अत्याचार आणि मुलांचं अपहरण याचेही आरोप झाले आणि 2019 साली तो भारताबाहेर पळाला. रामपाल आरोप 2008 साली सतलोक आश्रमामध्ये नरबळीचा आरोप या व्यक्तीवरती ठेवण्यात आलेला आहे. 2014 साली रामपालच्या अटकेचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. अटकेसाठी गेलेल्या पोलीस आणि अनुयायांमध्ये धुमश्चक्री झाली होती. एक मोठी कहाणी होती खरं तर ही. हिसारच्या आश्रमामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 5 महिलांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर हत्या, देशद्रोहासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते आणि 2018 साली विशेष न्यायालयाकडनं जन्मठेपेची शिक्षा रामपालला देण्यात आली. पुढचं नाव आहे संतोष माधवन, स्वामी अमृता चैतन्य. आरोप 2009 साली अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार, चाइल्ड पोर्नोग्राफी, व्हिडिओ बनवणं, आर्थिक फसवणूक. शिक्षा 16 वर्ष तुरुंगवास आणि मार्च 2024 साली त्याचं निधन झालं. आणि ही सगळी जी आपण यादी बघितली ती भारतातली आहे. अशी कदाचित आणखीन यादी मोठी सुद्धा असू शकते, कारण जगताच्या पातळीवरती सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक घटना सातत्याने घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच असे प्रकार का घडत असतात, तंत्रमंत्र यातनं खरोखरच चमत्कार होतात का, या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आशा मिरगे, ज्या महिला बाल कल्याण राज्यस्तरीय समितीच्या आत्ताच्या सदस्य आहेत आणि त्या राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत. आणि त्याचबरोबर आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉक्टर TR गोराणे. मी दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. आणि मी सगळ्यात आधी आशाताईंकडे येणार आहे. आशाताई, प्रश्न असा आहे की अगदी या केसकडे येऊया सुरुवातीला. हा जो भोंदू बाबा आहे तो काहीतरी द्यायचा प्यायला या मुलींना, आणि त्यांना काहीतरी डोकं जड व्हायचं, कडवट द्रव असायचं काहीतरी, आणि मग त्याच्यानंतर अत्यंत सहजपणे तो त्यांच्यावरती अत्याचार करत होता. नक्की काय करत असावा तो, काय पिलवत असेल तो या मुलींना? मी स्वतःच MBBS DGO असल्यामुळे ड्रग्ज बद्दलची मला माहिती आहे. फार्मॅकोलॉजीमध्ये असे ट्रान्समध्ये, म्हणजे जेव्हा आम्ही तुमचं ऑपरेशन करतो तेव्हा जसं तुम्हाला बेशुद्ध करतो, असे काही ओरल ड्रग्ज आहेत. आजकाल सापडतं की डिस्कोथेकला मुलगी गेली, तिला कोल्ड्रिंक मध्ये काहीतरी पाजलं आणि मग तिला तिच्याशी काय झालं तिला कळलंच नाही. असे बरेच ड्रग्ज असतात. फर्स्ट थिंग, या बाबांच्या बाबतीमध्ये म्हणजे मला वाटतं अंजली दमानी यांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं, पण ओशनोजल नावाचा एक पदार्थ तो तयार असायचा त्याच्याकडे, ज्याच्यामध्ये एक कफ सायरप, ज्यानी थोडीशी गुंगी येते. सॉल्ब्युटामॉल असेल तर अशी गुंगी येते, बरोबर. त्यात थोडंसं पाणी आणि वायग्रा नावाची गोळी कुटून टाकायचा. आता वायग्रा काय आहे तर तुमच्या लैंगिक भावना उद्दीपित करणारी तो ड्रग आहे. वायग्रा सगळ्यांनाच माहित आहे वायग्रा, बरोबर. त्या ओशनोजलाची इतकी व्याप्ती होती की बरेच राजकारणी स्वतःच्या गाड्या पाठवून हे ओशनोजल यांच्याकडून न्यायचे. त्यांच्या कमाईच्या धंद्यामध्ये हा एक विशेष प्रकार होता ओशनोजल. आणि मला नुकतीच माहिती मिळाली की तिरुपती बालाजीचे एक ट्रस्टी होते. म्हणजे तिरुपती बालाजी म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या रक्षण करण्याचं आव आणणारी लोक सुद्धा, महाराष्ट्राचं रक्षण करण्याचं आव आणणारी लोक सुद्धा, महिलांच्या सुरक्षेचं चौकीदारी करण्याचं आवडणारी महिला सुद्धा हे काय धंदे करते. तर तिरुपती बालाजीचा एक ट्रस्टी हेलिकॉप्टर पाठवून हे ओशनोजल न्यायचा. एक दुसऱ्या त्याच्या 2 अजून पद्धती होत्या, ओशनो प्रे आणि सिद्ध प्रे. सिद्ध प्रे मध्ये तो समोरासमोर बसून एकट्या महिलेला, म्हणजे दॅट इज नथिंग बट हिप्नॉटिझम आय विल से, आणि ते त्याला येत असेल, वी डोंट नो. आणि सगळेजण त्याला जे भोंदू बाबा म्हणताय ना, अंजलीताईंसारखंच माझं म्हणणं आहे, तो नुसतं भोंदू बाबा नाही आहे, तो खोटा भविष्य बाबा आहे, कारण तेही सांगून त्याच्यातून पैसे कमवायचा. तो खोटा सावकार बाबा आहे. असंख्य लोकांच्या जमिनी, ऍग्रिकल्चर, नॉन ऍग्रिकल्चर त्यांनी गहाण ठेवून एका कुठल्या तरी शेळके नावाच्या माणसाचं तरी मंगल कार्यालय बुडवलं म्हणे. सावकार, अवैध सावकार पण आहे तो. अत्यंत धूर्त राजकारणी बाबा आहे, कारण राजकारणी लोकांना वापरून घेण्याची कला त्याच्याकडे आहे.
म्हणजे तो यांच्यापेक्षा मोठा राजकारणी आहे हम्म, असं मी म्हणते. हम्म, लास्ट बट नॉट द लिस्ट, सेक्शुअल बाबतीत जर म्हटलं तर तो विकृत बाब आहे. हम्म. आणि त्यांनी जी आपली एवढी प्रचंड संपत्ती जमा करून ठेवली आहे, 500 करोड प्लस असं आहे पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, जास्तच आहे. मग या संपत्तीच्या जोरावर माझ्यावर काही आलंही, कोणीतरी मला काही केलंही, तरी मला कोणीच काही करू शकणार नाही अशा माझात तो आहे, अशा आविर्भावात, अशा ऍटिट्यूड मध्ये तो आहे. आणि जस्ट बिफोर 1 year त्यानं ते करूनही दाखवलं. बर. कसं केलं त्यांनी? 1 वर्ष अगोदर खोमनेर नावाच्या एका काहीतरी खबरदार असं काहीतरी एक पत्र आहे, म्हणजे डेली पेपर आहे, त्यांनी हे सगळं छापलं होतं. आणि थोड्याच दिवसात आम्ही याची सगळी पोलखोल करू अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं. आज त्याचा टीव्हीवर त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू पण झाला. बर. ते असं म्हणतात की जेव्हा मी असं पेपरमध्ये बातमी छापली, मला धमक्या तर आल्याच, पण आपल्या माहिती करता सांगते, तत्कालीन किंवा आजच्याही होत्या आतापर्यंत, कालपर्यंत, मागच्या मिनिटापर्यंत राज्य महिला आयोग सदस्य रुपाली चाकणकरांनी फोन करून त्यांना धमकी दिली आणि बर. त्यांच्याकडून जबरदस्तीनं माफीनामा लिहून घेतला. बर. आणि बर. का? तर मी त्यांच्या याच्यावर विश्वस्त आहे. बर. आणि आता घृणास्पद प्रकार करायला महिला का पोचतात? हम्म. तंत्रमंत्राचं जे आहे ते का होतं? मला डॉक्टर म्हणून, मी MA सायकोलॉजी पण केलंय. नक्कीच. आशाताई, या मुद्द्याकडे परत येते. आता एकच याच्यामध्ये दिलाशाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे निर्देश तर दिलेले आहेत, पण या राजकीय लाग्याबांध्यांच्या मुद्द्यावरती मी परत येणार आहे. गोराणे सरांकडे येते. सर, आपण आता ऐकलं की कशा पद्धतीने विविध पद्धतीच्या वस्तू, आता इकडे एक कुठलं तरी पाणी आहे कुठल्या तरी पद्धतीचं, किंवा कधी काही गोळी दिली जाते. तंत्रमंत्र्यांनी मुळात आपलं आयुष्य बदलेल या भावनेपायी कुठे लैंगिक शोषण, कुठे करोडोंची लूट हे सतत चालू असतं. आणि सोशल मीडियामध्ये आधुनिक दिसणारं जग गव्हर्नमेंटचा आधार आज तितकंच घेत आहे, आणि त्यातून महिलांना हा आजार नेहमी आजार म्हणण्यापेक्षा आधाराचा आजारच म्हटलं पाहिजे, गरजेचा वाटतो. काय कारण आहे? आपला समाज शिकत का नाहीये? तंत्र विद्या याने सुख संपत्ती सत्ता मिळते का, तर हा आपला प्रश्न आहे. खरं तर ही भोंदूगिरी, जसं आज नाशिकमधून मी बोलतोय, नाशिकमध्ये ह्या भोंदूने अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. आता दोन गोष्टी याच्यामध्ये, काय भोंदूकडे ह्या महिला गेल्याच का? तर प्रश्न असा आहे की महिलांना नेहमीच आपल्या समाजव्यवस्थेने दुय्यमत्व दिलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये असलेले ताणतणाव शास्त्रीय पद्धतीने सोडण्यासाठी जो अवेअरनेस आपल्या समाजात पाहिजे आहे तो नाही आहे. आणि त्याच्यामुळे एकतर तथाकथित ही भोंदूगिरी करणारी मंडळी ह्या महिलांच्या किंवा व्यक्तींच्या धार्मिक श्रद्धेचा, देवभोळेपणाचा गैरफायदा घेतात, असह्यतेचा गैरफायदा घेतात. आणि अशा या सगळ्या ज्या कर्मकांड, धार्मिक विधी, कर्मकांड यांच्या नावाखाली या महिलांचं अंगलगट करतात, अश्लील चाळे करतात. आणि त्याच्याच बळी ह्या ज्या महिला भगिनी या पुढे आलेल्या आहेत, त्यांचं खरं तर अभिनंदन आहे, त्यांनी तोंड फोडलं या गोष्टीला. तर हा भोंदू जो आहे, अशा अनेक भोंदू आपण सांगितल्याप्रमाणे समाजात आजही आहेत. खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा झाला. त्याच्यात असं एक तरतूद आहे की ज्या परिसरामध्ये अशी भोंदूगिरी चालत असेल ती थांबवण्याची, तिला पायबंद घालण्याची त्या पोलीस स्टेशनचा प्रमुख अधिकारी हा दक्षता अधिकारी म्हणून नेमलेला असतो. असं जर प्रत्येक अधिकाऱ्याने केलं तर ही भोंदूगिरी पायबंद घालण्यासाठी, आटोक्यात देण्यासाठी फार मोठी मदत होईल. दुसरा भाग, याच्याशी राजकीय लोकांचे संबंध ते काय आज नाहीत, परंतु अलीकडच्या काळामध्ये या राजकीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, लोकांनी जाणीवपूर्वक या भोंदूशी संधान बांधलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. खरं तर भारतीय संविधानाची शपथ घेऊन, त्याची निष्ठा, बांधिलकी जपण्याची शपथ सार्वजनिक ठिकाणी घेऊन सुद्धा ही मंडळी अशा अवैज्ञानिक, अशास्त्रीय, कपोकल्पित, प्राक्तन नशीब याच्याशी संबंध सांगणाऱ्या ह्या भोंदूशी सलगी करतात, त्यांना पाठबळ देतात आणि त्यांच्या सोबत राहतात. त्याचा प्रभाव एकूणच समाजामध्ये पडतो आणि लोक आपल्या समस्या, अडचणी, आपल्याकडे वेळ कमी आहे सर, शास्त्रीय मार्ग शोधण्याऐवजी. एक प्रश्न मला याच अनुषंगाने दोघांनाही विचारायचा आहे की आता ह्याच्यामध्ये एका विशिष्ट ह्याच्यानंतर काही धार्मिक विधी घडत नाही आहेत किंवा कुठल्याही पद्धतीचं भविष्यवेत्ते पण ह्याच्यात घडत नाही, हे कळत असून सुद्धा शोषित महिला पुन्हा पुन्हा का जात राहतात आणि त्या गप्प का बसतात? आशाताई, पहिल्यांदा तुम्हाला विचारते, नंतर सर तुमच्याकडे येते. आशाताई. 101% त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. हे रेकॉर्ड ज्या 58 व्हिडिओज, 58 तर काल आकडा होता, आता पुन्हा वाढला असेल,
पोलिसांचा. तर हे व्हिडिओज का केले गेले? त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी. म्हणजे आता मी दादांच्या म्हणण्याला मी एकदम 100% बरोबर बोलली दादा, की दुय्यम भूमिका दिल्यामुळे, कुटुंबातून सपोर्ट नसल्यामुळे जर परिस्थिती थोडीशी वाईट आली आणि सत्ता आणि पैसा कोणाला नको असतो, तो जर कोणीतरी देतो म्हणत असेल तर मेंटली इमोशनली वीक असलेल्या, कुठून तरी इमोशनल सपोर्ट नसलेल्या अशा महिला त्यात ओढल्या जातात. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जे आता तुम्ही म्हणाला की त्या सतत का जात राहतात, तर एकदा गेल्यानंतर, आता जसं त्या पीडितेने लिहिलंय त्या, की मी पहिल्यांदा गेली लग्नानंतर आणि त्यांनी ते असं असं केलं आणि नंतर तो धमकी देऊन मला बोलवत राहिला. धमकी देऊन म्हणजे काय? आता तिचं लग्न झालेलं होतं, शी वॉज हॅव्हिंग अ गुड होम, गुड हजबंड, बट तिला ब्लॅकमेल करण्यात येतं. या रुपाली चाकणकरांच्या संदर्भात मला वारंवार वाटतं, जेव्हा ही रुपाली ठोंबरे, सुषमाताई या बोलतात, सतत वादाच्या भोवरात आहे. वैष्णवी हगवणे असो, संपदा मुंडे असो, त्या पंकजा मुंडेच्या पीएची ती बायको असो, एक ती इंजिनियर पोरगी पुण्याची असो, गेला बाजार कशाला, आता कालच्या याच्यात त्यांनी काय केलं, बरोबर. परंतु तरी त्यांना हात लावण्याची हिंमत कोणाची होत नाही. मला कधी कधी वाटायचं ही बाई ब्लॅकमेलर तर नसेल. बरोबर. मला तर वाटतं अशा एखाद्या, आत्ता दादा बोलले तसं, नक्कीच. अशा त्यामुळे एखाद्या तुम्ही बुवा म्हणताय त्या- त्या पद्धतीने तो संपूर्ण ऑलराऊंडेड एक गुन्हेगार आहे हे आपल्याला पुन्हा पुन्हा इकडे नमूद करणं गरजेचं आहे. नक्कीच. सर तुमच्याकडे येते आणि आता आरोपी ही करायला पाहिजे त्यांना. अगदी अगदी जरूर. आणि सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता ही साखळी तोडायची असेल तर अगदी थोडक्यात सांगा की काय करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने वीक पडून गव्हर्नमेंटचा आधार घेणं बायकांना खास करून गरजेचं वाटणार नाही? खरं तर एकूणच समाज व्यवस्थेचीच अशी रचना आहे की अंधश्रद्धेच्या मोठ्या प्रमाणात वाहक या स्त्रियाच आहेत आणि हे फार वाईट गोष्ट आहे. समानत्वाची वागणूक त्यांना मिळत नाही आणि सतत डावललं जातं, हा एक भाग आहे. शिवाय थोडं काही चुकलं तर तिला बदनाम करण्याची समाजाची रीत आहे आणि सगळी बदनामी थांबवण्यासाठी अशा ह्या लांडग्यांची शिकार त्या वारंवार होतात. दुसरा भाग असा की शिक्षण, ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तो जाणीवपूर्वक शिकायला गेला तर आपल्या दुःखाची, अडचणीची, समस्येची कारणं माणसं स्वतः शोधायला सुरुवात करतील. दुसरा भाग, राजकीय लोक सामाजिक परिवर्तनाची भूमिका अगदी अग्रक्रमाने जर बजावली त्यांनी तर अशा गोष्टींना पायबंद बसू शकेल. आणि तिसरा भाग, आपल्यासारखी मीडिया माध्यमं जे आहेत ते सुद्धा याच्या फार मोठ्या फायद्याची आहेत. त्यांनी या प्रमाणाची भूमिका वारंवार सांगितली तर या सगळ्या गोष्टींना नक्की अटकाव बसेल असं महाराष्ट्राचं मत आहे. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की एकंदरीतच जे मॉरल पोलिसिंग आपण समाजाचं करतो ते ह्या दिशेने होणं फार जास्त गरजेचं आहे चुकीच्या गोष्टींपेक्षा. आणि त्याचबरोबर राजकीय लागेबांधे हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळोवेळी अशा विषयांवरती आपण चर्चा करतच राहू, पण तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल पाहायला जाऊयात पोल सेंटरला. एकूण 11,000 मतं आलेली आहेत. तंत्रमंत्र विद्येनं खरंच सत्ता, पैसा, प्रेम मिळवता येतं का? 65% लोक नाही म्हणतात, पण 35% लोकांना तरी असं वाटतंय की हो, यातनं आपल्याला ऐश्वर्य मिळवता येतं, पैसा मिळवता येतो. आता यावर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक त्यांची भूमिका मांडतायत, ऐकूयात. धन्यवाद पूर्वी. राम रहीम, आसाराम बापू ही मोठी नावं झाली, पण गावागावात यांचेच अवतार बघायला मिळतात. आणि यातीलच एक म्हणजे अशोक खरात, स्वतःला कॅप्टन म्हणवणारा. अशी लोक गावागावात बसली आहेत आणि त्यांची दुकानं चालतायत. जेव्हा जेव्हा एखाद्या शक्तिमान बाबाचा भांडाफोड होतो तेव्हा तेव्हा दोन गोष्टी साधारणतः समोर येताना दिसतात. एकीकडे मदतीसाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि दुसरीकडे सत्तेत असणारे किंवा प्रबळ असणाऱ्या नेते मंडळींशी या अशा भोंदू बाबांची असणारी मैत्री किंवा जवळीक. खरं तर हे बाबा बिबा काही नसतात, हे आहेत निव्वळ गुन्हेगार. पण सतत अशा भोंदू गुन्हेगारांच्या बातम्या येत असल्या तरी जनता बोध घ्यायला तयार नाही. नवं नाव ऐकलं की केली गर्दी. हेच आपल्या राजकारण्यांचं सुद्धा सुरू आहे. आमदाराला वाटतं कुठली तरी पूजा करून मंत्री होता येतं, तर कोणाला वाटतं की प्राण्यांचे बळी देऊन अजून मोठ्या पदावर जाता येतं, तर अनेक राजकारण्यांना सत्ता हस्तगत करण्यासाठी बगलामुखी पूजेच्या नावाखाली चुना लावणारे मार्केटमध्ये खूप फिरतायत. नाठाळांच्या माथी हाणावी काठी
असं म्हणणाऱ्या संतांच्या भूमीतच असले खरात उपजतात हे दुर्दैवी. आपल्या घरच्या मुली बायकांना अशा बाबांकडे सोडणाऱ्यांनी एकंदरीतच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घ्यायला हवा. आणि राजकारण्यांनी सुद्धा आपल्या अवाजवी महत्त्वाकांक्षांच्या पोटी अशा भोंदू बाबांना आश्रय देताना सत्सद विवेक बुद्धीचा वापर करायला हवा. श्रद्धा म्हणजे जिथे आदर असतो, जाणीवपूर्वक विश्वास असतो, जिथे व्यक्ती स्वतःला गमावत नाही. अंधश्रद्धा म्हणजे जेव्हा आपल्या मनावरचा ताबा आपण सोडून देतो, स्वतःला गमावतो, उरतो तो आंधळा विश्वास. आणि असा विश्वास धोकादायक ठरतो. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि आता या गंभीर विषयाकडनं वळूयात आणखीन एका गंभीर विषयाकडे, पण महाराष्ट्रातनं आपण थेट आता इराण इस्रायलच्या युद्धाकडे वळणार आहोत. इराण इस्रायल अमेरिकेच्या युद्धामुळे 21 दिवस आखातामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गदारोळ चालू आहे, आखात धुमसतंय. खरं तर उद्या ईद आहे, मुस्लिम बांधवांचा मोठा सण, आणि हा सण आखाती देशात युद्धाच्या छायेतच साजरा करताना दिसतंय. आणि कालच इराणनं इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून कतारच्या रास लफान या गॅस प्रकल्पावरती हल्ला केला होता. आजही इराणनं इस्रायलवरती 6हून अधिकदा हल्ले केले. महत्त्वाचं म्हणजे इराणनं आज इस्रायलच्या तेल रिफायनरीवरतीही हल्ला केला. तर हल्ल्यानंतर इस्रायलचे अध्यक्ष नेत्यानाहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली धमकी आणि त्या धमकीला इराणनं दिलेलं उत्तर, या सर्व गोष्टी आपण आजच्या भागात पाहणार आहोतच. पण त्यापूर्वी आणखीन एका गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा आहे या युद्धामुळे शिया आणि सुन्नी या मुस्लिम समुदायात असलेल्या पंथांमुळे असलेले मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतायत. आता तुम्ही म्हणाल की अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अरब देशांचा काय संबंध? तो संबंध आम्ही आजच्या भागामध्ये सांगणार आहोत. यापूर्वी आपण या संदर्भात असलेला दुसरा प्रश्न पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न. इराणनं आखाती देशावर केलेल्या युद्ध कारवायांमुळे मुस्लिम समुदायांमध्ये शिया आणि सुन्नी ही दरी आणखीन वाढेल का? होय आणि नाही असे पर्याय आहेत. तुमचं मत आम्हाला कळवा. एका अहवालानुसार जागतिक स्तरावर मुस्लिम लोकसंख्येमध्ये सुन्नी लोकसंख्या ही 85 ते 90% आहे, तर उरलेला जो भाग आहे 10 ते 15% हा शिया पंथाचा भाग आहे. इराण, इराक, अझरबैजान, बहरीन हे राष्ट्र बहुसंख्य शिया मुस्लिम राष्ट्र आहेत, तर सौदी अरेबिया, इजिप्त, तुर्की, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, जॉर्डन, मलेशिया, मोरक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशिया हे प्रामुख्याने सुन्नी राष्ट्र आहेत, सुन्नी बहुसंख्य देश आहेत. आता हे सांगायचं कारण असं आहे की तुम्हाला आठवत असेल, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा युद्धात मृत्यू झाला आणि ही बातमी समोर आल्यानंतर इराणसह शिया मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या राष्ट्रांमध्ये शोकाची आणि निदर्शनाची लाट दिसली होती. तसंच आपण हेही पाहतोय की इस्रायल अमेरिकेच्या युद्धामध्ये इराण, बहरीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, इराक आणि कुवेत या राष्ट्रांना इराण सातत्याने लक्ष करतंय. तेल शुद्धीकरण गॅसचा साठा हॉर्मुझच्या समुद्रधुनीच्या भागात अधिक असल्यामुळे सौदी राष्ट्र नेहमीच दबावाखाली होती आणि म्हणूनच भौगोलिकदृष्ट्या आणि नैसर्गिक इंधनाच्या साठ्यामुळे प्रभाव असलेल्या या दोन मुस्लिम पंथांच्या राष्ट्रांच्या राजकारणाचा प्रभाव सुद्धा यावर दिसून येतोय का, हा खरा प्रश्न आहे. तर शिया आणि सुन्नी हा जो डिव्हाइड आहे मुस्लिम धर्मातला, त्यातले दोन पंथ, याचा परिणाम सुद्धा या सगळ्यावरती आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. असो, पुढे जाऊयात. इस्रायल आणि अमेरिकेनं रात्री इराणच्या विविध ठिकाणांवरती काल हल्ले केले आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठा हल्ला होता तो लेंघे बंदरावरती. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आगीचे लोट दिसत होते आणि अर्थातच त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं पुन्हा एकदा ऑपरेशन ट्रू प्रॉमिसच्या 4थ्या टप्प्याअंतर्गत इस्रायलच्या हायफा रिफायनरीवरती हल्ले चढवले. त्याचबरोबर आखातातल्या अमेरिकेच्या तळांनाही लक्ष केलं. इतकंच नाही तर इराणनं जेरुसलेम, बेरटमधल्या हिजबुल्लाची ठिकाणं सुद्धा लक्ष केली. इराकच्या सुलेमानिया या ठिकाणांवरती इराणनं जोरदार
मला वाटतं इस्रायलनं हेजबुल्लाच्या ठिकाणावरती हल्ले केले काल सुद्धा, आणि त्याचबरोबर इराणनं जेरुसलेम आणि इराकच्या सुलेमानिया या ठिकाणांवरती हल्ले केले. आपण युद्धातनं माघार घेत नाहीये हे इराण वारंवार सांगताना आपल्याला यातून दिसतंय. विशेष म्हणजे इस्रायलमधल्या हायफा रिफायनरीवरती केलेला हल्ला हा कुठूनही मारा करू शकणाऱ्या नसरल्ला क्षेपणास्त्रानं केल्याचा दावा इराणनं केला. पण या हल्ल्यानंतर इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू यांनी पत्रकार परिषद घेऊन इराणला कडक इशारा दिलाय. इस्रायल हे युद्ध जिंकतंय आणि इराण उद्ध्वस्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करतंय असा त्यांचा दावा आहे. इराणला कधी अणुबॉम्ब बनवायला आम्ही देणार नाही असं त्यांनी म्हटलं. हॉर्मुझच्या माध्यमातून इराण राष्ट्रांना ब्लॅकमेल करतंय, तेही आता खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले. इराणच्या गॅस फील्डवरती जो हल्ला झाला त्यात US सहभागी नव्हतं, तसंच अमेरिकेला आम्ही युद्धात ढकललं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत गरज लागेल तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील असा इशाराही नेतन्याहू यांनी यावेळी दिला. आणि आता जाऊयात थेट मीडिया सेंटरला आणि पाहूयात काही प्रतिक्रिया युद्धाशी संबंधित जो प्रश्न आम्ही विचारलेला आहे त्याच्यावरती. शिया आणि सुन्नी या दोन पंथांमध्ये ही दरी वाढण्याची शक्यता आहे का? तर का दरी वाढेल? हे युद्ध शिया सुन्नी नाही, इस्रायल विरुद्ध इराण आहे. नियाज यांची प्रतिक्रिया. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया रमेश यांची आहे. हा वाद शिया सुन्नीपेक्षा आपले प्राबल्य दाखवण्याचा आहे, त्यामुळे हा धर्मांतर्गत वाद नाही आहे. फेसबुकवरनं रितेश म्हणतायत इराणच्या आक्रमक पवित्रा आणि त्याला सुन्नी बहुल देशांकडून मिळणारा प्रतिसाद यामुळे ही दरी तात्पुरती वाढल्यासारखी वाटू शकते. इंस्टाग्रामवरनं नदीम यांची प्रतिक्रिया नाही, कारण इराण व्यतिरिक्त दुसरे देश हे अमेरिकेचे गुलाम आहेत, म्हणून प्रत्येक मुस्लिम नागरिक शिया सुन्नी एकत्र आलेत. एक मोठी बातमी आहे. रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचाही राजीनामा देण्याचे आता आदेश देण्यात आलेले आहेत. ते आदेश त्यांना अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी दिले असल्याचं कळतंय. रुपाली चाकणकर कॅप्टन खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणामुळे विविध पद्धतीचे आरोप आणि त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी प्रचंड जोर धरत होती आणि त्या पातळीवरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना राजीनाम्याचे आदेश दिलेले आहेत. आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला आत्ताच्या डेव्हलपमेंटबद्दल अधिक माहिती देतील. सचिन. पूर्वी आपण बघतोय की आताच रुपाली चाकणकर या सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानावर दाखल झालेल्या आहेत. सुनेत्रा पवार या बाहेर होत्या आणि त्यांचा कॉन्वॉय जसा आत आला त्या कॉन्वॉय पाठोपाठच रुपाली चाकणकर या आता देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात. याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती आणि खराब प्रकरणात त्यांचं नाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि आता राजीनामा देण्यासाठी रुपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावरती दाखल झाल्यात. आता बाहेर निघताना रुपाली चाकणकर नेमकं आपलं मौन या संपूर्ण प्रकरणात सोडतात का आणि काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असेल. पूर्वी नक्कीच सचिन, आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनाम्याचे आदेश दिले, तसेच आता त्यांना महिला अध्यक्षपदाचे पण राजीनामे द्यायला सांगितलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. परंतु या सगळ्या आत्ताच्या घडामोडीनंतर लवकरच ते बाहेर येऊन राजीनामा जाहीर करतील अशी शक्यता आहे का? नक्कीच त्यांना आदेश तरी जी सूत्रांकडून माहिती मिळाली होती किंवा त्यांना स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तोच देण्यासाठी रुपाली चाकणकर खरं तर देवगिरी बंगल्यावरती येण्याची दाट शक्यता आहे. आता सुनेत्रा पवार यांचा कॉन्वॉय देवगिरी बंगल्यावर दाखल झाला आणि त्यांच्या पाठोपाठ स्वतः रुपाली चाकणकर या देखील दाखल झालेल्या आहेत. आता नेमका रुपाली चाकणकर राजीनामा देतात का आणि त्या बाहेर आल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया देतात, कारण अद्याप त्यांचं या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी विरोधी पक्षाकडून होत होती आणि आता सुनेत्रा आपण बघतोय की रुपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावरती दाखल झाल्यात. आता नेमकी काय पावलं उचलतात आणि बाहेर आल्यावर काही माध्यमांशी बोलतात का हे पाहणं नक्कीच महत्वाचं असेल. सचिन, मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना रुपाली चाकणकरांनी काय स्पष्टीकरण दिलं याबद्दल काही माहिती आहे का? खरं तर आपण बघितलं की विरोधी पक्षाने हा संपूर्ण मुद्दा हा उचलून धरलेला आहे. रुपाली चाकणकर यांचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत आणि सरकारवरती एक दबाव होता. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी लावून धरलेली होती आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागणार हे कुठे ना कुठे निश्चितच होतं. आणि आज संध्याकाळच्या सुमारास त्यांनी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. जवळपास 10 मिनिटं रुपाली चाकणकर या वर्षा बंगल्यावरती होता आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे स्पष्टपणे आदेश दिलेले होते. त्यानुसार सुनेत्रा पवार खरं तर या मुंबईत नव्हत्या, त्या पुण्याला होत्या आणि
त्या मुंबईला येतात. आता रुपाली चाकणकर या देखील आपण बघतोय की देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. मध्यंतरी संध्याकाळी त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची देखील भेट घेतली होती. नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आता त्या सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आलेल्या आहेत. नक्कीच राजीनामा देण्यासाठीच आल्याची सध्या माहिती मिळते. मात्र आता काही वेळातच स्पष्ट होईल की नेमकं आता रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात, आपलं मौन या संपूर्ण प्रकरणात सोडतात का, आणि हे आता येत्या काही मिनिटातच स्पष्ट होईल. पुढे सचिन, यापूर्वी सुद्धा काही घटना अशा घडलेल्या होत्या की ज्या वेळेला रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती. महिला आयोगाशी संबंधित या घटना होत्या, महिलांशी संबंधित या घटना होत्या, परंतु दरवेळेला रुपाली चाकणकर या त्यांची ही जी पोझिशन आहे त्या शाबूत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या होत्या. परंतु आत्ता मात्र ते शक्य दिसत नाहीये आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्यांचा राजीनामा येण्याची शक्यता. याबद्दल काय म्हणता येईल? नक्कीच रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. मात्र सातत्याने त्यांच्यावरती अनेक प्रकरणांमध्ये टीका देखील झाली होती. या आधी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी प्रकरणं महिलांच्या अत्याचारासंदर्भातली समोर आलेली होती. मात्र त्या प्रकरणांमध्ये ठोस भूमिका न घेतल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरती वारंवार टीका झाली. सचिन, एक क्षण थांबवते. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. निलेश, आता सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी चाकणकर पोहोचलेले आहेत असं कळतंय, तर या संदर्भात काही अपडेट आहेत का? काय स्पष्टीकरण दिलं जाण्याची शक्यता आहे? पूर्वी आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा थोड्या वेळातच रुपाली चाकणकर या सुपूर्द करणार आहेत. नाशिक बोंधुगिरी प्रकरणामधील सातत्यानं ज्या बाबी समोर येत होत्या त्या गोष्टी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी काळात बदनामी होऊ नये, किंबहुना सध्या जी काही बदनामी झालेली आहे ती थांबावी, यासाठीच आता हा एक महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तशा सूचना रुपाली चाकणकर यांना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा या सुपूर्द करताना दिसतील. कदाचित हा राज्यपालांकडे राजीनामा जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील हे पद असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते या संदर्भामध्ये निर्णय घेणार होते. रुपाली चाकणकर यांना आपला राजीनामा वाचावा, आपला राजीनामा होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न देखील केले. याच्यामध्ये सदानंद दाते यांच्या बरोबर आहे. नक्कीच रुपाली चाकणकरांनी स्पष्टीकरणाचे अनेक प्रयत्न केले परंतु ते यशस्वी झालेले नाही आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर आता त्या लवकरच तो सुपूर्द करतील असं कळतंय. धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. याबरोबर 0 आवर मध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.